चल, तू चलतोयस ना? हो. नाही जरा तो थांबतोय, जरा मला त्याशी बोलायचं आहे. तू हो ना पुढे. ही कॉपी तू चोरून काढली आहेस. या आकांक्षा व्यतिरिक्त आणखीन कोणाकोणाला ठाऊक आहे? नाही, कोणालाच माहित नाही. मी आता तुम्हाला माहिती. ओके, ही कॉपी आता माझ्याकडे ठेवतो आणि ही कॉपी माझ्याकडे आहे याची वाच्यता कुणाहीकडे करायची नाही, कळलं? पण सर, कौशिक साहेबांचा गुन्हेगारी जगतातल्या कोणाशी तरी संबंध असतील? थँक्स, मी नाही देत. सांगा ना सर, गुन्हेगारी जगतातल्या कोणाशी कौशिक सरांचे संबंध असतील? माहिती मिळवायची तुला खूप घाई झाली आहे. 1 2 3 4 5 और 2 कहाँ है? आ रहे आबा, वो भी आ रहे. हाँ ठीक है. क्या रे, धंधा पानी कैसा चल रहा है? धंधे में कुछ मजा नहीं है. साले लोग अभी बहुत शाने हो गए हैं. आबा, कल जरा नाके पे आएगा क्या? क्यों? वो बाजू के एरिया का उपटे है ना, साला बहुत धोस दे रहा है. मग तू काय बांगड्या भरल्यास काय? पहिला त्याच्या कानाखाली आवाज काढ, बाद में कंप्लेंट कर. साहेबांनी बोललेलं आहे, क्या कुछ लफड़ा करने का है? काही लपडा करायचं नाही, एकदम सौम्य काम करने का है, समझे? थोबाड बंद, कान उगड़े. रघु चिलिम का नाम सुना है क्या? हाँ मालूम है, बहुत बड़ा भाई है वो. अरे हाय नहीं था, वो तो कभी का मर गया काका. हा यार, पेपरला वाचलं होतं, त्याच्या गँगच्या मलशेट्टीलाही पोलिसांनी ढगात पाठवलं. क्या शूटर था बाप, क्या साला बराबर कपाल पे टिकली निकालता था. ए चुप बैठो, एकदम साइलेंस. एक नंबर के गधे साले. रघु चिलिम मरा नहीं, जिंदा है. अपने को करने का क्या है वो बोलो. एकदम चुप. या रघु चिलिमची सगळी खबर पाहिजे, त्याचे सगळे पंटर, सगळे अड्डे, बाकीचे सगळे धंदे. आणि जर नशिबाने कोणाला रघु चिलिमला पाहायला मिळाला तर 2 मिनिटात खल्लास. काका एकदम डेंजर आहे तो. हाँ मालूम है, काम आसान नहीं है, बहुत खतरा है. ज्याला जमणार नाही त्याने आत्ताच सांगायचं. ए बोलो ना, किसको नहीं जमता है? आज तक अपन सब लोगों ने मिलके बहुत बड़े खतरे का काम किया है. ये टाइम भी यही करने का है. काका, ये रघु चिलिम में आपको नड रहा है क्या? तो नाही रे, मीच त्याला नडतोय. पण त्याच्या आधी त्याची सगळी माहिती मला पाहिजे अर्जंट. बाहेर जाताना सगळ्यांनी एकत्र जाऊ नका, एक एक बाहेर जा, कळलं? आवा तुम्हारा ख्याल रखेगा, मतलब काम का पैसा मिलेगा, काम फोकट नहीं करना है. काका, पैसा कौन मांगता है, सिर्फ काम बोलो अपने को. गजा, तान्या, तुम्ही थांबा इथं, बाकीच्यांनी बाहेर जा. तर मी काय म्हणत होतो, छान आहे ना रे हॉटेल. आपण इथे दुसऱ्यांदा आलोय. सध्या तुझी ही फेवरेट प्लेस दिसतीये. बघ ना, इंटेरियर किती मस्त आहे. इकडचा फोटो पण चांगला असता. आणि इथे त्याची कोणाला काही घाई नसते, शांतपणे बसता येतं, बोलता येतं. आणि मुख्य म्हणजे इथे आपला दिमाग चांगला राहतो, म्हणून मी इथे येतो. तर आकांक्षा, मी काय म्हणतो, विचार करून टेन्शन घेऊन टेन्शन्स कमी होत नाहीत. कारण ते कमी करणं किंवा कमी होणं आपल्या हातात नसतं. नचिकेत,
आपण कितीही विचार करायचा नाही, डोकं थंड ठेवायचं असं म्हटलं तरीही पोलीस एन्काउंटर्स, कौशिक सरांवर झालेला गोळीबार आणि या सगळ्याला जबाबदार असलेला तो रघु चिलीम माझ्या डोक्यातनं अजिबात जात नाहीत. मॅडम जरा जपून, ही पब्लिक प्लेस आहे, इथे ही असली नावं घ्यायची नसतात. त्या मनावर जरा ताबा ठेवा, कितीही राग आला तरी. अरे पण कुठे लपून बसला असेल तो? तुला सांगते नचिकेत, आत्ता ह्या सेकंदाला तो माझ्या समोर आला ना तर मी त्याचा खून करीन. प्रोटेक्शन म्हणून एक बॉडीगार्ड माझ्या बरोबर द्यायच्या ऐवजी ते वागळे साहेब एक पिस्तुलाचं लायसन्स का नाही देऊन टाकत मला? कशाला दुसऱ्यांवर डिपेंडंट राहू मी? आकांक्षा, बरी आहेस ना तू? वागळे साहेब हुशार आहेत. त्यांना माहिती आहे आउट ऑफ फिअर जाऊन तू आताताईपणा करशील म्हणून त्यांनी तुला गार्ड दिलाय, पिस्तूल दिलं नाही. आकांक्षा प्लीज काम डाऊन. तू एकटी नाही आहेस, तनूची जबाबदारी आहे तुझ्यावर. म्हणूनच इतके दिवस हे सगळं सहन करते ना. पण आता मला असह्य झालंय हे. मी एकटी नाहीच आहे. युअर ॲब्सोल्युटली राईट. आता मी एकटी नाहीये. आता माझ्या बरोबर काका पवार आहेत. रादर आता मी त्यांच्या बरोबरच राहणार आहे. असं रडत घाबरत त्रास सहन करत नाही जगणार आहे मी आता. आता मी लढणार आहे. मी रघु चिलीमला संपवणार आहे आता. हे संपवणार म्हणे? ग्लास मधलं ड्रिंक वाटलं तुला? चल सोडा विषय, आपण ऑर्डर देऊया. हे वेटर, काय ग, येताना कशी आलीस? अजूनही तुम्ही दिलेल्या सूचना मी तंतोतंत पाळतीये काका. इथे येण्यासाठी सुद्धा 3 रिक्षा बदलाव्या लागल्या मला. सरळ सोट रस्त्याने न येता मार्केटमधल्या गजबजलेल्या लांबच्या रस्त्याने आले. त्या रिक्षावाल्याला नक्की वाटलं असेल ही बाई वेडी आहे. कोणाला काही बोलू दे, त्याने काही अंगाला भोकं पडत नाहीत. पिस्तुलाच्या गोळ्यांनी पडतात फक्त. कौशिक सरांकडे पाहिल्यावर मला असं वाटलं कदाचित हीच वेळ माझ्यावरही आली असती. तुझं नीट काळजी घेतलीस तर काहीही होणार नाही. एखाद दिवशी खूप उदास वाटतं काका, खूप निराश वाटतं. मी फक्त तुमच्याशीच बोलू शकते. त्याने बोल ना, जे काय बोलायचं ते माझ्याशी बोल. फक्त निराश उदास होण्याच्या गोष्टी माझ्याशी बोलायच्या नाहीत. मग काय करू? मला असह्य होतं आता हे टेन्शन. जगात किती जणांना किती किती प्रकारची टेन्शन्स असतात, काही कल्पना आहे का तुला? रस्त्यावर टाकलेलं एक 3-4 महिन्याचं पोर, त्याला डोक्यावर छप्पर नसतं, मायेनं भरवायला हात नसतो, अंगावर कपडा नसतो. मला माहितीये माझा प्रॉब्लेम या सगळ्यांपेक्षा तुलनेने खूप छोटा आहे. मग पण मला फक्त आता एवढंच कळत नाहीये की मग हा रघु चिलीम का सापडत नाहीये इतके दिवस? कुठे एवढा लपून बसलाय तो? नसते चौकशा करू नकोस. अंगाशी येईल एखाद दिवशी. बरं ठीक आहे, मग त्याला शोधण्यासाठी मी काही मदत करू का तुम्हाला? काका माझा प्रॉब्लेम आहे, तो सॉल्व्ह करण्यासाठी मला काहीतरी हालचाल करू द्या ना प्लीज. खतरनाक गुंडांशी सामना करावा लागणार आहे. हा पोरखेळ नाहीये पोरी. पण मग मी सुद्धा पोर नाहीये आता. एक जबाबदार नागरिक आहे मी, पत्रकार आहे मी. मी संकटांना धैर्याने सामोरी जाऊ शकते. तुम्ही हवं तर माझी परीक्षा घ्या ना. रघु चिलीमला शोधण्यासाठी, संपवण्यासाठी तुला काहीतरी करायचं आहे. म्हणजे नक्की काय करायचं आहे ते मला नाही माहित. पण तो जिवंत असेपर्यंत मला सुखाने जगू देणार नाही.
रघुला संपवायचं आहे ना? जा जाऊन गोळ्या घाल त्याला. काळजी करू नको, लायसन्स पिस्टल आहे माझं स्वतःच आहे. घे ना त्याला, जाऊन गोळ्या घाल. कोर्टात काय करायचं ते मी बघेन. घे. जमेल? जमेल. एक्सक्यूज मी. जरा ॲड्रेस सांगाल का? झालं ते फार वाईटच झालं. डिपार्टमेंटने एक चांगला माणूस गमावला. रघुची एवढी हिंमत होईल असं वाटलं नव्हतं. दत्ताराम घोलप एक कर्तबगार आणि हसतमुख पोलीस अधिकारी. सर खरं तर मीच जायचो, कारण मी त्याच्याबरोबर जाणार होतो. माझं स्मरण त्याने हिरावून घेतलं म्हणा. दत्ताच्या बायकोला भेटायला जायची सुद्धा हिंमत होत नाही माझी. सर या प्रकरणात त्याने बरीच मदत केली आपल्याला. रघुबद्दलचे त्याचे अंदाज खरे ठरले. पण सर माने, जे घडणार आहे ते आपण टाळू शकत नाही. पण तुम्हाला माहितीच आहे ना आपलं डिपार्टमेंट कसं आहे ते. पाहिजे तेव्हा आपण बायका मुलांना वेळ देऊ शकत नाही. हवी तेव्हा रजा नाही, पाहिजे तसा आराम नाही. वरिष्ठही नाराज, आणि ज्या कुटुंबियांसाठी मर मरायचं ते सुद्धा नाराजच. सर मग अशा वेळी खांद्याला खांदा लाव, जीवाला जीव लावून लढणारे आपले दोस्त जर या गुंडांनी उडवले तर मग. पण सर आपण काय फक्त सरकारी अंत्यसंस्कार भरल्या डोळ्यांनी बघायचे? मागच्या वेळेला आपण रघुच्या पंटर्सनं मारलं, काय झालं सर? हे मीडियाची माणसं, प्रेसवाले, टी व्हीवाले, सेवाभावी संस्थांची माणसं पेन आणि कॅमेरे घेऊन आपल्यावर सरसावली प्रश्नांचा भडीमार करत. आज घोलप आपल्यातून गेलाय, कुणी आलंय सर? सर ते गुंड मीडियाला माणसं वाटतात आणि पोलीसवाला जणू माणूसच नाही. काय उद्या कुठल्या तरी वर्तमानपत्रात कोपऱ्यात एखादी बातमी आहे, गुंडांशी झालेल्या चकमकीत इन्स्पेक्टर घोलप यांचा मृत्यू. चोरगडे, परतीचे सगळे दोर आपण कापलेत. आता आपल्याला फक्त आता पुढेच जाता येईल, मागे नाही. सर दत्ताला मारणाऱ्या रघुला आम्ही जर नाही संपवला ना तर. चोरगडे, भिंतीलाही कान असतात. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करा, पण न बोलता. ही मोहीम फत्ते करण्याची माझी फक्त इच्छाच नाही, माझी जबाबदारी समजतो मी. तेव्हा गेट रेडी. माने, सर घोलपांचा सासरा आपल्याच खात्यात होता ना? हो, रिटायर्ड होताना नायगाव पोलीस स्टेशनमध्ये होता, चंद्रकांत पवार. एनिवे, माने गाडी काढा. येस सर. अंत्यसंस्काराची तयारी झाली आहे की नाही हे सगळं मी स्वतः जातीनं बघणार आहे. सर. आणि मिसेस घोलपांनाही भेटून येतो. सर घोलपला खरी श्रद्धांजली आम्ही दोघं वाहतोच.
तुम्ही फक्त आमच्या पाठीशी राहा. गप गुमान सगळं हवं तेच हवं तसंच करू. ओके, लेट्स गो. काय आबा, कोण आहे बरोबर? तान्या, त्याला काहीतरी खबर सांगायची आहे. बोलाव त्याला. ये रे ये. काय खबर सांगायला आलायस का मुलगी सांगायला आलायस? बोल ना. काका, आबा मला बोलल्या म्हणून गिरायकाकडे वर नजर करून बघायला लागलो. बूट पॉलिश करतो ना, नाक्यावरून कोण येतो कोण जातो त्याच्या बरोबर नजर ठेवतो. तुझं आत्मचरित्र पुरे झालं, आता काय पाहिलंस ते मला सांग. हो, हा सकाळचीच गोष्ट. माझ्याकडे एका माणसाने बूट पॉलिश करून घेतलं आणि समोरच्या पानाच्या गादीवर जाऊन थांबला. मी त्याला बरोबर ओळखला. अहो, रघुच्या गँगमधला बहादूर पटेल. बरं मग काय, मी त्याच्या बरोबर नजर ठेवली. पान खाऊन झाल्यावर तो समोरच्या चाळीतील 32 नंबर खोलीत शिरला. मला पानवाला म्हणाला, 32 नंबरच्या खोलीतील बाई आणि त्याचे काही संबंध आहे. अहो, कालच पोलिसांमध्ये तो सुटलाय. एक काम कर, तू आता इथनं जा. माझ्याशी काय बोललास ते विसरून जायचं. लक्ष ठेवायचं. तोंड बंद, कान आणि डोळे उघडे. पुन्हा काही खबर लागली तर येऊन सांगायची. कळलं? जा. आबा, तर आता बहादूर पटेल भाई, कसाही आलाय? कोण? नाशिकवाला? हो भाई. एकटाच आहे? नाही, कोणीतरी बरोबर आहे. त्यालाशी घेतलीस? हो भाई. जा, पाठव त्याला. जी भाई. एकट्यालाच. सलाम भाई. सलाम. आज कशी काय याद आली रघुची? काय भाई, तुमची याद तर नेहमीचीच. वा. काय म्हणतोय तुझा शेठ युसुफ? त्याची बाई सलीमनं उडवली अनटॉपला. साला धंदा करायचा सोडून बाईच्या मागं का लागतात ते भडवे? जाऊ दे. तू कुणाला घेऊन आलायस? काम की चीज लायो भाई, असली सोना है. कहाँ मिला? रास्ते में? खान में मिला भाई, नासिक जेल में. कसं, या जेल म्हणजे एक फायद्याची गोष्ट असते. गावगावचे कारागीर भेटतात, सलाम मशवरा होतो. नाही नाही, ये किसमें होशियार है? चीटिंग में मास्टर है भाई. 10 में से 7 चीटर होते हैं. हथियार चलाएगा? कभी चलाया है? 2 हाफ मर्डर केस है नाम पर. बहुत अच्छा. यहाँ क्यों लाया? काम के लिए भाई, और क्या. साला यहाँ तो पहले से ही टेंशन. जान लेने से जान बचाने में लगा हूं. वो तो चलता रहता है भाई, पहले मिल तो लो एक बार उससे. काही झोल झाला ना तर तुझा गळा चिरून टाकीन, लक्षात ठेव. उसकी नौबत नहीं आएगी भाई. पढ़ा लिखा है क्या? पढ़ा लिखा चीटर है, इसलिए तो असली है. अरे वाह. ले आओ भाई. जा लेके. नचिकेत, नचिकेत प्लीज आईकडे घेऊन चल मला लवकर. मला वाटतं कोणीतरी आपला पाठलाग करतंय. आकांक्षा, काय ग? काय झालं? घाबरलीस का अशी? अगं काय झालं सांगशील की नाही? नचिकेता, काय सगळा प्रकार आहे? गाई, मी तुला सांगितलं होतं ना ते फेरीवाल्यांच्या स्टोरीचं प्रकरण. अगं पण तुला आता पोलीस प्रोटेक्शन आहे ना? पोलीस प्रोटेक्शन होतं,